भांडे घ्यावं ओळखून. आहे हा अरे तू काम करती वय आणि मग आणि हे वय तर काय करतोय हा? अरे बसू दे ना तिला, का म्हणून तिच्या माग लागत असतो. मला हानती काय लय मारी निघत बरं ती मोबाईल किती हातला पाहिला बघ. अरे तुम्ही आता घोडे झालात, लहान राहिलात का? आम्ही गोड झालो का? अरे ही चांगली मोठी टुंगळी झाली नाही, हिला कशाला ठेवती इथं तोंड काळ कर. बघ ना काम धंदा बघतो तू आहे बरं इकडं. फुकट टाकीन इथं. त्याला सांग मग मी काय केलं त्याला आता. अरे ही तू डोक्यावर घेऊन मुतीवली पार हिला. अरे गप ना. टुंगळी झाली पार, खाती पिती आणि नुसती डोंगाला हात पुसून बसती खाली. हिला काय कर हिचं पहिले इथं घरात ठेवू नको. त्याचं कर पहिले, मग त्याचं लग्न करून टाक मग अगोदर. अरे बघ नाही तर ही जाईन एखाद्याचा हात धरून कानठळीत दिन इथंच वाजवून ये कान फाडात. आईला सांगा नाही मारीन मी. अरे तू गप की. काय गपकी? तिला कशाला त्रास देतो? नवऱ्याच्या घरी गेल्यावर कसं भेटत कसं नाही, इथं काय तिला नुसतं मारहाण करतो, नुसते भांडणं करत असतो. नवऱ्याच्या घरी गेल्यावर नवरा तिला कापूनच खाणार आहे बघ. अरे तुझी बायको तर तुला अशी भेटन ना, उठता बसता मारीन तुला. मला होय अरे मला मारली अशी दाव्याला बांधून हानीन. अरे अरे गप की तू. सांगायला लागली तुला समजत नाही का आता? लग्न करून टाक. कुणाचं माझं कर काय तू तुझं आणि तुझं दोघांचं पण लग्न करणार आहे मी आता. तुला पोरग पाहणार आहे, याला पोरगी पाहणार आहे. तुम्ही नसती नको नको करून टाकली मला. तुझ्यामुळे मार खाल्ला ना मी. बस रडू नको तसं. अरे कसा दांड आहे रे तू. हा नको नको करतो नुसता घरात माणसाला. रेडी दिले की घोबडावानी काय तर शेजारच्या पोरीला बोलत होता त्या दिवशी चॅटिंग. तू मला माहिती ना कसा आहे तू. कोणा सांग चॅटिंग करीत होता? आहे का एखादी पोरगी लग्नाला लगेच बोलले काय पण ती शेजारची पोरगी नाही का तिच्यासोबत चॅटिंग करत होता त्या दिवशी, आणि मी बघितलं का तर मला म्हणतो आईला सांगू नको मी मारल म्हणून मला जाच करतोय. किती किती तिला लग्न करून गेल्यावर तुला बहिणीचं देणे तवर नाही यायचं. मला काय ध्यान मिळत नसतं तुझं ध्यान येत मला. ही सांगितली मला ध्यानात असते. अरे हे घरात गेली ना पिढ्या जाईन एकदाची घरातली सारखी मोबाईल मध्ये बुट घाल. ती माझा मोबाईल. अरे आले की बरं ऐक शांत बस. तुला कॉलेज आहे का नाही? कॉलेजच्या नाव खाली तोंड काळ करीत असेल. अरे बहिणीला असं म्हणतात का? पोरांबरोबर लोक बोलल्यावर लोक नाव ठेवते ना. मला आपल्या बहिणीला आपण नाव नसतं ठेवायचं. लास्ट तर वाटते का असं बोलायला मला. लास्ट तरी वाटते ते कान ठेवीत ठेवून मी पण नाही. तू एक दिला मी 2 दिन. नाही तुम्हाला दोघाला सोडून मीच जाते कुठं तरी. ती किरकिर किरकिर लावली घरात. तिचं लग्न करून टाक म्हणजे मी शांत राहीन. तिचं पण करायचं आणि तुझं पण करायचंय. आता तू तर काही काम धंदा करीत नाही. कशी काय पोरगी कोणाला मागायची तुला? मामाची आहे ह्याला कोण पोरगी देत नाही? मामाची आहे की. मामा तर तोंड सुद्धा बघत नाही तुझा. गप्पी तू तुला कळतं मामाला काय सांगायचं? मामाने विचारल्यावर तो पोरगा काय काम करतो? पुरे लागतंय म्हणायचं गावकरी. हे तुझं पालई मारी ना गप ना तू गप ना. त्याला मार खाती निसतं त्याचा लहान लेकरासारखा. त्याला सांग मग काही उचापात्या करते त्याच्या निसत्या. मी का बसले होते तू बी माणूस बोल. हिला बघ आणि जाती भाव माझं जाच करतो ना. बघ तुला जाच करणारी नाही भेटली तर आई अगं अरे पण तू म्हणतो लग्नाचं भावाची पोरगी तो कस काय देईन? तू काही करतो का काम धंदा? तिला कॉलेजला जायचंय तिच्या मागे लागत जाऊ नको सारखा. तू काही काम धंदा काय नाही कॉलेज विलेज बंद करून टाक. आणि तो या कामाचं काय झालं? तू म्हणला तिकडे कुठं शहरात जायचंय कामाला, त्याचं काय झालं? अरे जातो की का मला? अरे जातो की म्हणजे 4 लोक विचारते तुझं पोरगणीचा टुकरवाणी हिंडायचं. मी जर विचार त्यांना सांग गावात सोडलंय म्हणायचं. गावात सोडायला बी नशीब लागतं. बरं ती वळू आहे का तू गावात सोडायला? ती जाऊ दे मामाची पोरीचं बघ ना तेवढं. आता अरे कसं बघायचं त्याला? काय म्हणू? ते मला म्हणन ना तुझं पोरग काय काम करतं? काय काम करतो म्हणजे त्यांना माहित नाही का आपल्याकडे वावर पिवर आहे करीन म्हणायचं. अजून त्याचं वय काय काम करायचं? वावरातली माती खाऊ घालायची त्याला. लग्न करायचं वय म्हणायचं त्याचं. मामाला मी सांगायचं जरा समजून. आणि नाही दिली ना जरा आडव्या तिडव्यात घुस हिस्सा माग तुझा. आणि तू फक्त मागून तर बघितलं ती मामाची पोरगी मी ठेवतो. तुला तर लाजच नाही र येड्या. जा तू बरं तू काम धंदा बघ. डोक्याला ताप करून ठेवते ते लेकरं. एवढे मोठे घोडे झाले तरी यांना आकली नाहीत. नुसते भांडणं करीत बसत आहेत. चल त्या भाऊला फोन करून बघत. काय म्हणत आपलं कॉलेज चाललंय? हा चाललंय ना बाबा. रानात वाटत नाही का कधीतरी जावा चक्कर मारावा भाऊ काय चाललंय तिथं? काय नाही जातोय का आता? खाऊ जातोय तू. अरे त्या 2 पुरी परत तू नुसतं शिकायचं करायचं मला काही कळणार. कॉलेज कडे लक्ष द्यावं लागतं. आपण जरा उत्पन्नाचं बी बघत जाऊ. 10-5 रुपये कळत जरा. काय भाऊ काय चाललंय? बस 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 काय चाललंय? काय नाही कार्टेलला सांगतोय जरा रानात लक्ष द्यायचं. नाही त्या पुरी कॉलेज ह्याचं कॉलेज आणि मी आपलं मरतोय रोज उठसूट गेलं रानात की मग ते आहे म्हणा. पण मग आता शेतीचं काय आहे शेतीमध्ये?
आहे तर काय गहू पेरलाय काही कांदे येते ते आता काढतात पण आता ह्यांची कामं नाहीत का त्या पोरींचं समजा ठीक आहे नको वाटतं लेकरांना पाठवायला राहणार पण आता ह्यांनी भाडव्याने गेलं पाहिजे ना. आणि पोरी कुठे येतात पोरी काय दिसत त्याला मानशी आत्या आली बघ पाण्यान हा ना तुम्ही लय आज दोघं माहिती लेकर चला म्हणलं जरा आता खालखुशाली घ्यावा यावा जरा जरा बोलायचं होतं तुझ्यासोबत. काय म्हणते पवार फेवर किती कशी आहे जर एखादी एकत आता कशाला बाबा हाय तेच व्हाय ना हाय बाबा काय पोरांचे भांडणं तुला सांगू. बातच चालायचं हे तर काय दोघे काय कमी भांडत आहेत काय. कशी आहे बरी चहा करू? नको नको बरी आहे तू मी बरी तू कशी आहे मी पण मस्त. इकडे पुढे जर कस काय हिरोईन आमच्या हिरोईन कस काय लयच भारी येतात तेच तर पोरांचे काय तू ठेपटाप एकदम मस्त ठेवित हा. दोघीचे एकदाच लग्न करणार बघ मी आता ह्याला आहे ना निश्चय भांडत आहेत बघ घरात असल्या ना दोघी जणी तसंच. शिव हिरो ह्याला तर ते अशा मुरगळ घेते आमच्या इथं तर दोन्हीनेच मला मी म्हणते ना नको नको करून टाकली. लाड लेकरांचं जाऊ दे आता काय असतं तर मी काय म्हणते हिला देऊन टाक मला. अगं दिदी हे पोरगा याच्यापेक्षा भारी वाणे हे टुकार वेळा नुसतं गावभर फिरत असतं. ए काय काय म्हणतेस पोराला तू. त्या माझ्या बहिणीचा आयुष्य का बरबाद करते काय तुमचं पोरग बाबा दिसतंय कसलंय दिसतं बी कसलं काळं मोठं कोण आलं माझ्या बहिणीसाठी. माझी बहीण किती भारी दिसते नाही हे बघा काळं तोंडाचं. काय दिदे तू आणि काय आता तुम्ही असलं काळं पोरग घेऊन आले माझ्या बहिणीसाठी कळतं करा तुम्हाला. आणि पप्पा तुम्हाला तर कळायला पाहिजे होतं ना आम्हाला ह्या पोरासाठी बाहेर बोलवलंय घरातनं मानसी बाहेर या मानसी बाहेर या ह्या काळ्या तोंडासाठी. अरे तुला काय कळतं काय अरे काय दाजीला असं कळतं म्हणतात मला? का वय कोणत्या दाजी कसला दाजी आहे मला आता हे ना हिच्यावर लग्न करायचे माझे स्वप्न नको बघू ती माझी बहीण आहे मी बारकी मी नाही तुला समजलं अरे का. बारकी तर बारकी आहे पण आता करणार तर बारकी अरे झाकण झाले इकडं पाय घरी जाय तू दिवसभर काही काम नसतं नुसतं इकडे तिकडे गावात बोंबल्या मारत फिरतो माझ्यासोबत लग्न करतो होय तू. अरे तुम्हाला एक आत्या तो तुझा दाजीन काय तुम्हाला कळतच का नाही. आता दाजी असू द्या पण असल्या दाजी काय तोंडाचा. मला ही पुरी ह्या पुरीवर लग्न करायचे आता. अरे तू काय येडा झाला का काय अरे नाही, ही नाही, पोरगी तुला आणि मला आणि सारं घर बिंगवीन. अरे भिंगून दे पण मला हीच पुरीवर लग्न करायचं. अरे तुझं काम धंद्याचं बघ मग ते लग्नाचं काय मग मी काम करतो पण मला हे तुमच्या काय काम करतो अगं तिथे तू यासोबत लग्न नको करू या संध्याकाळी अर्धी नाही तू बस घरी बोंबलत. अरे नाही तुझ्यासोबत बास ए गप तू काय एवढं पोराला बोलत अरे भाऊ काय बोलणं लावलेत पुरीला. लाडाचे आता काय तुझं कसं लाड बाबा. ती नाही आली का तुझी मॅडम नाही आणली बरोबर. ती नाही आले बाबा तिचं नीचं कुठं पटत याचं. हिला पालखी दोन ठोक्यात तिला सहन होत काय होत नाही भावाला. पोरगी शिकते का आणि मग तिचं बी करून टाकावं अरे लागलं. तिचं बी करायचंय पण आता याचं आधी करायचंय मग म्हणजे कसं आता खाली सुनेन तर तिचं लग्न करून काय द्यायचंय. म्हणणे तुझं बोल समोर आता काही नवीन नाही आता ही तुझी आत्या आणि ते हा पण त्यांना तर हिला करायचं. हा. नाही तिचं त्याला शिकू दे. अगं तिला आणि तिला बाहेर तिला लढत येतील. अहो, मी शिकवतो मामा टेन्शन घेऊ नका. अहो मी पण नाही ही पण नाही जा घरी. ए गप. नाही ते अरे पण तिला आवडत असलं जाऊ दे ना. पण माझ्या बहिणीचं आयुष्य बरोबर होईल ना हे ए. पोरं नुसतं गावभर बोंबलतं. मुलगी शांत आहे ती आता हा. त्या आत्या जीव लावीन तिला. मी काय म्हणते दुसऱ्याच्या घरी जाण्यापेक्षा आत्याच्या घरी गेलं. हा अगं, ती- तिला बी पसंत आहे. अगं, चिऊ, तुला नाही कळणार बाळा. अगं, तुला नाही. दुसऱ्याच्या घरी गेलं दुसऱ्याने जाऊ दे, सासूबाई काय- केलं तर मग काय करणार मी आपलं त्यापेक्षा आपल्या घरात आपसात. गेलं त्याचं चालतंय ते चालू दे पण हे नको. नाही जाऊ दे आत्या जीव लाव नाही मग, माझ्या लेकराला हा. जीव लाव ती तुला एक तर माहितीये मग आता लेकी सारखंच मी तिला जीव लावणार. भाषी ती काय लोकांची आहे का. चल मस्त करून देतो हा. पण काय ऐन टायमाला परत हीच पाहिजे तीच पाहिजे ते नाटक नाही पाहिजे. अरे कशाला येस आता त्याचं उगा ही पोरगीन ते दोघं सारखे याच कुठं करून घेतो काही. नाही हा, हाताने मग डोक्याला मस्त ताप- लग्न भांडे हा. कुंडे सगळं देईल तुम्हाला. चालन दुसरं काय पाहिजे. चल पुरेल बघायचे तुझ्या स्थळ एखादी कशी कायची आज चाललंय बाबा शिक्षण तिचं मग बघू तिला विचार म्हणून आहे चांगली काय स्थळ एखादं. हा बघू नाही एखादी. मग चालन याच झालं का तिचं करून टाकायचं. आता मला ही एकदा संपवलं की मग हे दोन एकत्र घ्यावं लागतील उरकून. चालन बघू चालेल. दादा तू चला. तरी काहीतरी जेवून जाशील ना हा जेवायला आवडलं तुला काय करायचं. हे वा स्वयंपाक करून घ्या. जा स्वयंपाक कर चला. हेच करायचंय तुला लग्न झाल्यावर हेच करायचंय मग ऐक तू पण तू ऐका नाही चल आता. हा, माकड तोंडी गेला बरं बाहेर आण नका. लय चागूच रेला आणि ए पुरी नऊ राखलं काय हो, झालंय, चहा प्यायला या. आज त्याला विचार की तिची पोरगी आहे तुम्हाला हा काय चाल मग जेवायला जेवण करून घेऊ. तुमचं आत त्याला विचारा अरे भाऊ आता शिका ती पोरगी आमची अजून तू काय करतो. ती तुझ्यापेक्षा वयानं 2 वर्षानं मोठी आहे. हा काय पोरांना आहे ना. चला चल चहा झालाय नाही थांब जा जेवण करूनच है की नाही करून जाऊ आता काय. हो खरंच सासूबाईंचा किती जीव लावतात मला खरंच नशीब आहे माझं.
मानसी मला हे काय काय हो? करते बाळी काय नाही विचारतच होते. विटार असतात का? हा अरे काय तू विटाराचे दिवस आहेत का आपले? मग कुठतरी फिरायला गेलो असतो, मस्त जेवायला गेलो असतो. हा गो बाई तुमचं तर काही पण मग इथले काम कोण करणार? कोण करणार? करेल किती काळतोंडी. अहो असं नाही बोलायचं. माझी बहीण आहे ना त्या तुमच्या, मग त्यांना मानपान दिलं पाहिजे ना. तिला कळत नाही का आपल्याला टाइम द्यावा, काय द्यावा? हा? अहो लहान आहेत त्या, तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं ए, सगळं. लहान आहे ती, किती टुंगळी झाली की मोठी, आता तिचं पण लग्न करून द्यायचंय. अहो तुमच्यावरून तर लहान आहेत ना त्या, मग असं आपण कसं बोललं पाहिजे सगळ्यांशी. नातं कधी पण आहे ना प्रेमाने जोडलं जातं, त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांच्यासोबत प्रेमाने बोला. बघा मग त्या कशा चांगलं बोलतील तुमच्यासोबत. काय प्रेमाचं सांगते मला तिचं, तू माझ्यासोबत प्रेमाने बोलत जा. मी तर तुमच्यासोबत प्रेमानेच वागते. असं सारखी टिक 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 होती, जरा मला पण कधीतरी टाइम देत जा, माझ्यासोबत वेळ घालवीत जा. वेळ घालवायला तुम्ही पण मला टाइम दिला पाहिजे ना. तुम्ही पण नुसतं काम काम करतात. काम काम करतो मग उगच तुझ्या मागे मागे आलो का इकडे. तुला तू नुसती काम काम. आता आता कुठं लग्न नाही झालं आपलं झालेलं. हाणलंच का मला? नवऱ्यासोबत बसा, उठाव, बोलाव, जेवला का विचाराव. अजून उपाशी सकाळ धरत, तुला काय काळजी आहे का नवऱ्याची? आता समोर कसं वाटतं असं विचारायला सगळ्या गोष्टी, चांगलं नाही वाटत ते. कसं काय चांगलं त्याच्यामुळे वाटत विचारत नाही? नाही मी. अरे आत्यासमोर काय झालं विचाराय तुला? काय झालं म्हणजे? लाज वाटते बाबा मला. लाजायला तर काही ही तवा. मला जाऊ दे सांगा. आपलं जशी जेवण, मला जेवायचे. मग काय म्हणत होती बोल, जाऊ दे वाक्य पूर्ण करतो, जाऊ चल. म्हणजे ते आपण कुठेतरी फिरायला जाणार तेवढंच म्हणजे नाही का, आपल्या एकमेकांसोबत टाइम भेटल. फिरायला जायचं? हा कुठं ना, जायचं? आताच लग्न झालं ना आपलं, कुठं पण जाऊ. तुम्ही मला साधं गावात फिरून आणलं तरी चालेल, मला एवढं काही नाही. गावात जायचं? चल मग आताच नेतो की तुला. खरं काय? तशी अहो, माझी पण, बायको शहाणी आहे बरं का, पैसे तुम्हाला दे भूक बरं. लागली ना, आधी पेट पूजा, फिर बाहेर की पूजा. हा, चल. चलो. काय करते तू आता? अगं काय नाही, ती बघते सरांनी काय पाठवलं. अगं तुझं शिकण्याकडे कमी आणि त्या मोबाईल मध्ये जास्त डोकं दिसतं बघ मला. अगं मम्मी काम असते का, मोबाईल मध्येच ते सर पाठवतात, मग तिथून अभ्यास करायला लागतो आम्हाला. हा सारा मोबाईल मध्ये दिवसभरात अर्धा दिवस तर मोबाईल मध्ये पडलेली असती आणि काय अभ्यास करते आणि काय नाही काहीच कळत नाही. अगं मम्मी लेक्चर पिक्चर असतात मला ऑनलाईन. अगं पण ते मोबाईल सोडून कॉलेजला जायचं आणि तिकडे अभ्यास करायचा नाही, कोणती तुमची तरा झाली अभ्यासाची? अगं क्लास लावलाय मी. नाही नाही आता आहे ना, तुझं त्या भाऊला सांगितलंय स्थळ पाहायचं आणि लग्नच करून देते. तू येणार डोक्यावर बसायला लागली. मम्मी मी काय लग्न बिग्न करत नाही, मला शिकायचंय, मला नोकरी लावायची, उगा माझ्या मागं लागलो. चट त्या पोराला गरज असली ना, ते तुला नोकरी लावीन पुढं. मला तर काय ते दिसाना तुझ्यात ते गुण. गपच बरं, उगा रोज 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 किरकिर करू नको. ए पोरा इकडे ये. कुठं चालला? जेव्हा म्हणलं जरा काम होतं गावात. जाय तू कामाला, पण ते जरा आपल्या शेजारी वावर आहे विकायला, मग ते घ्यायचं चाललंय माझं. ते पैशाचं जुगाड कशाला तुली पिढायचं पटकी आकल इथलं ते बाण 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 लावतो. त्याला हाय शेत, त्याला करायचं कळानं नेमकं, त्या शेतात गवत यायला लागला, हाय सांभाळायचं कळाना, आणि तू अजून त्याला शेत घ्यायला द्यायला लागली. तू बिशानी ती बिशाना. ए 150 चल, आमची आकली काढायला लागली. बायकोने ताब्यात ठेवता येईना. अरे मी बोलू का नको? हा मी बोलू का नको? का मी जाऊ कुठं निघून? तुमच्या भांडणाने ना असंच आहे. बरं ऐक माझं, हिचं ती सोडून ये, उगा आपली येड्यावानी करते, हिचं लग्नच करून टाकायचं. हा. म्हणून ज्ञान गेलं त्याचं करा अजून 2-4. मला नाही करायचं. पोरांनी रिजेक्ट केली तिला येऊन. थोबाड तिला म्हणा जरा फाउंडेशन लावून येत जा पोरांना, भेटते लगेच पोरगा आले की समोर तिला. लय पळून बरं जातंय. तिचं दिनं सोडून तुम्ही काय म्हणते आई? बरं ते वावराचं चाललाय विषय, तर थोडेफार पैसे आहेत आपल्याकडे, पण अजून 10-5 लाखाची जरा कमी आहे. तर मी म्हणते तुझ्या बायकोला सांगते भाऊला मागायचं. हा त्यांनाच मागा पैसे, मामालाच माग. तुला काय? तुला काय करायचंय? माझा सासरा आहे. आधीच तर लग्नाला बिग्नाला खर्च झालाय आहे, उगा काय बी भांडणं नाटकं करू नको नका. करू. अगं भाऊ दे ना खर्च, त्याच्याकडे आहे ना, देईन ना त्यो. हाय ना, म्हणजे काय मग असलं म्हणून काय वाटाय ठेवलं काय त्यांनी? मग त्याची पोरगी ना आणतात इथं, काय झालं त्याला द्यायला? अशी काय हानी बोलत नाही. ती उगाचच पोरगी ना. काय बरं तू बोलायचं? जाय, तिला सांगा. तू नाही म्हणायचं, मी नाही म्हणायचं. तिला सांगायचं तुझ्या बापा कोण आण म्हणा, वावर घ्यायचंय आपल्याला. जरा प्रेमाने सांगतो मी तिला. हा प्रेमाने सांग. हे काय तुला? काय झालं सासूबाई, एवढं कारडोरला लावलाय? काय नाही पोरांचं माहित नाही तुला? हा हे पोरांचं चालला होता धिंगाणा, पण अच्छा. हा नाही, मला वाटलं काय भांडण झाले की नाही. काय. आपल्या घरात भांडणं होतात का कुठं बाळा? नाही ना. बरं, इकडे तू इथे का- ऐक ना. काय झालं? अरे, हे काम कर तू ना. एवढी गुणाची आणि भांडणं कशाला इथं कोण करणार आहे? मी तुला काय किती जीव सांगतो? लावतो आम्ही. हा मी काय ते तर आहेच की. तुला तर माहिती आपल्या तिथं शेजारी जमीन विकाय निघली. हा माहिती की. हा
20 लाखाचं जुगाड आम्ही केलंय मम्मीने. हा हा अरे वा चांगलंय की. 10 लाख कमी पडते आता. मग काय भाऊला माग तेवढे भाऊला माग तेवढे 10 लाख. तू गप ना, इथं तर तोंडाची पप्पांना मागू. बघ ना. अरे त्याला म्हणा आता तसं बी हाय ऑलरेडी जास्त शेती, पण आता जवळची जावा नाही, आता बांधालाच बांधे. गप्पैस ना गप ना. ते कसं आहे ना सासूबाई, हा. आणि अहो ते दीदीचं अजून नाही का शिक्षण पण बाकी आहे दीदीचं. आणि ते सगळ्या शिकून लय दिवस लावायची वय तेव्हा ती शिकन शिकन शिकन. तिचं बी नाही शिकला कशाला ते. तू गप्पा मुस्काट हानीन तिला घरात कोण टाकी नाही. टाकीन का नाही पण तुला? मी नाही मागू शकत. आणि ते जमिनीचं म्हणतात तर तुम्हाला पण माहितीये आईची शेवटची आठवण आहे, त्याच्यामुळे जमीन काय द्यायची नाही, घ्यायची आपल्याला. आपल्याला दुसऱ्याची जमीन घ्यायची. माहिती आहे दुसऱ्याची जमीन घ्यायची, आणि पण तसं पण जमीन तुझ्या विकूनच बापाला पैसे काही- घ्यावे लागतील ना बाबांना. अगं पण असं त्याच्याकडे आता जमा पुंजी केलेली काहीतरी आणि काय तसं पण आहे, असंच तिथं वर हात. पण माझ्या मोठं लग्नात लग्न सगळे केलं. गेलेले पैसे, ए, दीदीचं कुठं लग्न लग्नाला शिक्षण बाकी आहे. लग्नाला काय लग्न काय लय मोठं 5 स्टार हॉटेल मध्ये लावून दिलं ना तेव्हा बाप्पानी, तेव्हा लग्नाला बरं तू जाय आधी त्याला म्हण, बाकीचं बघू नंतर. लग्नाला लावून दिलं आणि लागली लग्नाचं मी सांगायला. कसं मागू कोणत्या तोंडाने मागू? इथं तर तोंडाची आईला हिला मी मारी ना, नीट सांग. कशी बघती माझ्याकडे आई, तुला शोभताय का असं? गप गप. हिच पहिलं आपण लग्न करून टाकू. लेकराचं जाच केल्यावर, तुझ्या पोरीचं लग्न झाल्यावर, असं जाच झाल्यावर तुला कळत. अरे तुला जातच होऊ दे, तिला नाही जर तिला मी लई मारी ना. त्यांना नको हाणू, त्यांना नको हाणू, त्यांना नको हिचं हाणू. तोंडाला चिकटपट्टी लावून ठेवी जाऊ का काय करणार? अशी मारी अहो, सोडा बरं, त्यांना का हाणताय तुम्ही? बसा बसा. हिला चाबरी नुसती मध्ये वल पैसे देऊ नको काय. पण तू पैसे देऊ नका. तू इकडे ये ग. हिला घे ना तिकडे. ऐक ना, की पैसे का तुला? जमीन तुला नाही का वाटत आपली पण थोडीशी जमीन चांगलं होत असावं? नसतं. अगं बस की खाली तू. हं? बरोबर आहे, वाटतं ना मला पण. तुला आता हा बाई आपल्याकडे एवढी बाबांकडून- शेती आहे आणि आपल्या शेजारचं वावर दुसऱ्याला जाऊन द्यायचं बरं दिसत आहे का? मग आहे ना आमच्याकडे आहे ना. मग थोडंफार त्याच्याकडून तू माग. आता मी मागितलं असतं पण ते बरं दिसत नाही. तू मागितलं का? लेकीची मागितलं ज्यादा जरा कळकळ असते स्वीकार बहिणीपेक्षा. नाही का? हा तुम्हाला तर माहिती पहिली परिस्थिती कशी होती. बाबांनी सगळी परिस्थिती बदलली आहे. आणि दीदीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी ठेवले अगं तू म्हणून तर माझ्या लग्नासाठी जेवढे कमवले होते ना तेवढे सगळे माझ्या लग्नातच घातले. अरे 50,000 पण दिले ना, द्यायला दागिने केले मला. पुढचं बोलत. आणि परत शंभूचं पण लग्न बाकी आहे. अरे तुझा भाव त्यो बावळा तोंडाचा, त्याला नीट अक्कल आहे का? आणि ते संसार करणं असं वाटतंय तुला? हे बघा. आणि त्या घोड्याला अक्कल आहे का? किती काय झालं तरी माझा भाऊ आहे, त्याचं शिक्षण सगळं अजून बाकी. आणि मी नाही मागू शकत. तो जामन कसं चॅटिंग करतोय पोरांना, मुस्काडीन तिला. चॅटिंग करते मला. मुस्काडीन नाही, हिच्यामुळे सगळं वाट लागली. ए, आणि तुला सांगतो मी एकदा स्वांशी एकदा मागून बघ तू. किती लापट आहेस रे, नाही काय आपण म्हणलं आता बोलतो. किती नालायक आहेस रे तू. हा? त्याची गरिबी परिस्थिती. अशी अशी दात घाली एक गण, टक्कून फकड तोंडाची. सारखी बघ बाहेर येईन तुझ्या तोंडाची. नाही येत ती बाहेर. पर तू जाय आज. काय कर तू, तुम्ही दोघं बी आज जा तिकडं आणि चक्कर मारून ये भाऊ. नाही मी नाही जात. हिलाच लावितो का? हा, तीच जाईन. ऐका मी बोलते. सासूबाई तुम्ही म्हणता तसं ठीक आहे, मी एकदा बोलून पाहते. जर त्यांनी पैसे नाही दिले, त्यांच्याकडे नसतील, तर मी काय जास्त आग्रह करणार नाही तू फक्त वीज म्हणून तर बघ. मामाकडे पैसे आहेत बाळा, लय हा. पैसे आहेत माहितीये का? आपण मामा कसं आहे, हात राखून आहे जरा. आहे त्याच्याकडे पैसे, मला पण माहिती. ऐक ना, आता तुला माहिती आपण देणारच आहे, आपण त्यांना रिटर्न देणारच आहे. मामाकडे काय अडचण आहे तुला? बरं आपल्याला काय ठेवायचं तसं थोडे. पण जमिनीचं काम आहे म्हणलं ती काही नाही म्हणणार नाही तर. ठीक आहे चालेल. चल मी पण तोपर्यंत दुसरीकडे कुठं. हा हा मी जाते. हा आवरण जा, ये जाऊन आजच्या दिवस. नाही स्वयंपाक ते सगळं करून ठेवलं. बरं. आता मी घरी जाते. लय हुशार आहे माझी बायको, तशी आहे अशी सून तुला भेटलीच नसती माहिती का? चला चला कौतिक. आता कोण तू, मला काय कळणार तुझा अभ्यास नाही काही नाही. आता झोका काय लहान लेकरू तू. अभ्यास करून करून कंटाळले, आता थोडं रिलॅक्स तरी होऊन द्या. काय बाबा मला आहे ना ती पोरगी गेल्यापासून आहे ना, आता हे तुझं टेन्शन आहे बघ. माझं कसलं टेन्शन घ्यायचं पप्पा, टेन्शन घे. शिला काय झालं? इकडे 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 अगं दीदी तू काय झालं बा? ते बाबा कशी आहेस बा तू? मस्त. तू? मी पण मस्त आहे. सांग पुढचं बघ. कळलं मला, बोल पटकन. कसं काय आले तू? पिशवी नाही हातात, काही नाही. तुझा नवरा नाही आला का? ते नाही आले, आत्याने त्यांनी मला इकडे पाठवलंय. भांडण पिंड केली काय? भांडण नाही केले बाबा, तुम्हाला तर माहिती मला भांडण करायला आवडत पण नाही. नीट नीट सांग दिदे, मला कळलं, मला नीट सांग काय झालं. अगं काय सांगू तुला मी आता. त्यांना ती जमीन घ्यायची आहे
त्यांनी 20 लाख रुपये कसे ना मसे साठवलेत. तर त्यांना 10 लाख रुपये पाहिजे आणि ते म्हणले की 10 लाख रुपये त्या पापाकडेच माग म्हणे. घ्या, मला वाटलंच होतं, मी म्हणलेच होते पप्पा. अरे काय आता ती सक्की बहीण आहे, तिला सगळं माहिती ना आपलं. आपण असे काही लई जागीरदार नाहीत ना, काही तर काही 2 नंबरचे पैसे येत नाही आपल्याला, असं काही नाही. तर मी पण ते समजून सांगितलं, अजून हिचं शिक्षण बाकी, लग्न, परत दादाचं पण लग्न, शिक्षण, सगळ्या गोष्टी. अगं ते सोड, पण मी पहिले काय म्हणले होते पप्पा की नको नको, ऐकलं का तुम्ही माझं ऐकतच पण नाही आता कधी. मला वाटलं बहीण आहे, भासा आहे, नाही लय आडव्यात घुसायची माणसं. मलाही वाटलं आपलं घरचंच नातं आहे, तिथं जाऊन मी सुखी राहीन. पण कशाचं काय, तुला त्रास करतात का ते? नाही, अजून मला हात पण नाही उचलला त्यांनी आणि नाही उचलणार. किती काय झालं तरी मामाची मुलगी आहे ना शेवटी. अगं मग मामाची मुलगी आहे, माहिती आहे त्याला आपला भाऊ कसा आहे, कशी परिस्थिती आहे, मग असं वागायचं का? पप्पा मी पहिलेच म्हणले होते, तुम्ही ऐकतच नाही माझं. आता घ्या, हे असं आहे, आता द्या, कुठून द्या त्या पैसे? तर मला काही सांगायचं नाही, माझं शिक्षण वगैरे काही थांबलं नाही पाहिजे. नाही पण तर त्यांना बी आता मग शिलेकराकडे पाहावं लागेल ना, त्याला सांगतो समजून मी. ऐक नको रडू, चल येडीस का, येतो मी. ठीक करू आहे काहीतरी, बाबा. आम्ही फोन करतो, सांगतो समजून तिला. पण मग काय म्हणू मी त्यांना? पैसे तर बघ सध्या काहीच नाही, आता कुठून आणणार आहे पैसे? पैसे बिशे काय नाही आमच्याकडे, देता का तोंडाला सोडून जाऊ दे तिकडे. त्याचं काय? नाही तसं असतं काय, लग्न झालं अगं तसं. बाळा, आणि आता देशान पप्पा आणि नंतर डबल मागितलं मग कोण देशान तुम्ही? ऐक तू माझं, बघू तू आपण लहान आहे, तुला नाही समजत. हे बघ, ज्या दिवशी आपण लग्न करतो ना, सासरच आपलं सगळं काही असतं. अगं हेच तर माइंड मधून काढ मग तिथे तू. ज्यावेळेस तुझं लग्न होईल ना, त्यावेळेस तुला कळेल. बरं जाऊन द्या बाबा, मी जाते तिकडे मी आणि सांगते त्यांना. आणि जरी काही सध्या काही बोलले, पैसे नाहीत म्हणावं, नंतर 10-5 झाले ऍडजस्ट मग देते. आणि जरी ते काय बोलले तर मी तुम्हाला सांगेन. मग फोन कर मला. चालून घे काळजी बरं का. जेवण बाबांची केलंयस काय? नाही तर मग जेव्हा दोन जेवण करूनच आले होते. मी जाऊन सांगते. दादा बी रानात गेले नाही कुठं, नाही तुला न्यायला तिकडे पाठवला तुझ्या नाही, मुलं. जाऊ दे बाबा, मी जाईन. नाही नको बाळा, जावं लागेल, मला सांगावं लागेल, नाही तर परत करकर होईल घरात. काय नाही सांगायचं, आपला दाजी नाते आहे ना त्या, मग काय एवढं काय घाबरायचं? चिमणीला समजून सांगा बरं. तसं नसतं अरे बा, आता तू समजून घ्यायचं असतं थोडस. काळजी घे बाबांची, आणि बाबाची पण काळजी घ्या बरं का. काय खाते जा ना, तब्येत बिबेत नीट करा. खाते घे, तर तुझं टेन्शन आलं म्हणल्यावर मी खाल्लंच झालं ते. नाही नको काळजी टेन्शन करू घेऊ. तू. बघ चल मी चक्कर मारले एक वाटल्यास. सध्या नाही म्हणावं पैसे, मी बी फोन करतो. हो बाबा, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते व्यवस्थित. जाते मी. चल चल, जा काळजी घे बा. हो हो. हे बघ काय असतं, माणसाला वाटतं पण लेकरांचं आहे ना, जर चेहऱ्यावर हास्य नसेल, रडत असेल लेकर की बापाचं टेन्शन वाढत. पण आता बहिणीला दिलेली पोरगी असं मला वाटलं नव्हतं की माणसं अशी करते नव्याने. जाऊ एकदा आपण जाऊन येऊ पाहू. तर तू जेवली का? मी जेवले, पण मी तिथं गेले तर धिंगाणा कारण हे तुम्हाला पहिले सांगते. शांत घ्यायचं. मला नाही सहन होणार माझ्या बहिणीला त्रास केला ना. माझा दाजी आहे ना, तो त्याला कळतं का काही? त्याच्या दाजी त्याची भाजीच करते मी तिथं गेल्यावर. नाही त्याची चटणी केली ना तर मग मी पण पाहत आता पप्पा. आई काय तू म्हणते का, नवीन वावर घेतलं ना, मस्त ऊस लावून घेऊ. मग ऊसाचं नाही म्हणलं तरी आपल्याला 2 एकरात 2 लाख रुपये येतात. पाटकिनी वसूल 2 वसूल पाहिजे. आणि हे काम टाकून नाही कोडे मला आली हो पैसे. काय झालं? ते बाबांकडे पैसे नाही इथं, त्यांनी दिले नाही. पैसे नाहीये. कसं ते पैसे नाही? तुला पैसे आणायला पाठवलं तर तू तर थवड घेऊन ऐक आत्या, असं काय करते ग तू? आत्या ना माझी तू. करती का काय? म्हणजे तुला काय पाठवलं? मग आत्याचे मी तुझी इतक्या दिवस तुला काय म्हणले का? मग आता आम्हाला गरज आहे तर त्याचं द्यायचं काम आहे ना पैसे. अगं पण दादाचं शिक्षण, दादाचं लग्न, तुला माहिती आहे एवढं नको पाठवू. दादाचं शिक्षण, लग्न, तुला काय घरचं काही वाटत नाही का? आपली सासू आहे, नवरा आहे, त्याचं चांगलं व्हावं, बाय बापा कोण घ्यावं नाही वाटत थोडंफार? ही इथं चाललंय तर नाही देणार माल तिकडून थोबाड घेऊन. अरे मग तोंड घेऊन तुझे पैसे नाही दिले बापान तुझ्या तर, हा? तुला काय लाज बीज वाटते का नाही? 2 दिवस हा? थांबायचं ना. तिकडे तो तोंड काळ करायचं, जीव द्यायचं ना. आणि मला दारात लगे तोंड घेऊन आपल्या बापाकडे 10 लाख रुपये नाहीत का, होय? वटा करायला लागली. दिला. लाज वाटते मला, तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते. कुत्रा तुला बहीण, ए, चल. लाज भाव म्हणायची लाज वाटते तुला. वाटते. एवढा बिनलाजी कसा आहेस रे? आहे, तुला नीट सांगा, मी मोका माझी मारेन तुला. अवस्था अशी कुणी केली तर कुणा- मला वाटेल का तुला? आम्ही कशाला असं करावं? पैसे आम्ही देऊन कापून टाकू आम्ही. जरा, मग. गरजेला द्यावं लागत आहे. गरजेला मग नाही दिलं तर मारशील तू तिला. अरे मग आणावं तुझ्या लागतं. लेकीचा असं छेड केला तर तुला काय वाटत? लाज नाही वाटत लोकांच्या लेकरावर हात उचलायला?
तोंड नको करू तू. शांत बसून हे तिला मी नांदू द्यायचे नाही, घरी नेऊन सोडन काय? हा तुमची नाटकात ना दोघांची ती मी लय दिवसापासून बघते. हिलाच आधी नाही इथं बघावं लागणार हिला साधूपणा शिकवते आता. वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे तुमच्या सोबत. नाही नांदवली ना, दुसरा नवरा आणून दे. माझी बायको सांगणार आहे मला तिला आहे, तुला तोंड घेऊन तोंड बंद करायला लाव तुझं. बिनधास्त वागून नांदून देतो. थोडं नाही तिला पटकीन करा कुणून टाकणार. नको बोलत जाऊ. बस तुझ्यामुळे बोलायला लागली. तुला काय नाचली का होय? हा? तुझ्यासारख्या पैसे नांदण्यापेक्षा ना असली ना आई बापाच्या करून खाईल तुला लाज वाटते? काय चाललंय तू इकडे? काय चाललंय? दादा बरं झालं काय झालं नुक? काय झालं मला सांग. मला ना आणत रे पैसे नाही ना आणले घरून मी 10 लाख रुपये म्हणून यांना जमीन घ्यायची त्याला पैसे कमी पडतात म्हणून बापाला मागितले पण पप्पाकडे एवढे पैसे नाहीये म्हणून मला मारतेत रे नाही दिले म्हणून. कोण मारलं तुला? हे पण आलं घुम. काय घुम? तर आता दिदी म्हणतच होती तुला. काय तू दीदी तू काय आला लगेच धावून? अरे दिदी लय शानी ही बी लय शानी. तर तिने म्हणत देऊ नको उगाच आमच्या बापाला काय कळत नाही का आपलं? तुला कळत नव्हतं का मग? मला वाटलं आपलीच आत्या आहे म्हणल्यावर सुखी राहील. बघ बरं आता काय करते ती. हा थांब मी बापाला बोलून घेतो. लय शहाणा बघू क्यों. खरंच आत्या मला नव्हतं वाटलं तुम्ही हॅलो लहानपणी तर हा, बोल. लावायची. हा बाप्पा दिदीच्या घरी यावं इकडे दिदीला हाणलंय. आलो आलो आलो. हा लगेच 2 मिनिटात. हो हो बघतो काय बघते तुमच्याकडे. माझ्याकडे मिटवा थोडं दुरून नको. आणि तुला काय लाजवीज वाटते का आला आमच्या दारात लगेच लाजून माझ्या बहिणीला मारतोय तो. तुला काय वाटतंय का? माराय ह्यासाठी येते का माझी माझी बायको मी काय पण करीन तू कोण सांगणार आता? त्याच्या आरोबर माझी बहीण आहे. कोणाची काय तुझी बहीण होती आता हा. नाही. नको सांग मला तू. काय प्रकार आहे रा? अरे पैसे तुम्ही प्रेमाने घ्या दिले असते ना. अरे भाऊ काय आता ते नवरा बायकोचं झालंय त्याचा काही विषय नाही. तुला पैसे मागायला पाठवलं होतं म्हणलं मी नाही मागायची बाई तूच मागव. 10 लाख तर लागत होते आम्हाला. तर 10 लाख म्हणजे 10-20 रुपये आहेत काय खिशात घेऊन फिरते माणूस? काय यार आता तू डायरेक्ट नाही दिले मग आता तुला पण आत्या थोडा दम नव्हता का? माझा बाप काही करून देत होता आणि लगे आल्या माझ्या बहिणीला मारायची जरूरत नव्हती ना तुम्हाला? सख्या आत्या ना कळत नाही का तुम्हाला? तिथले लवंगी मिरची रे. मी बघितलं म्हणून नाही तर लय मारलं असतं. लवंगी मिरची नाही अशीच पाहिजे होती तुम्हाला आणि तुमच्या लेकरा वाटली आणायला हे पण लय उडतो काय तोंडाचा. माझ्या बहिणीला सुखी ठेवू शकत नाही कशाला केलं रे? तो म्हणत होता ना जास्त उडू नका. आवाज बंद कर. आता पप्पा यांचं लय झालं आता डायरेक्ट कोर्टात घ्या यांना. लय झालं यांचं लय त्रास झाला माझ्या बहिणीला आता लय सहन केला आता नको आता बस झालं. अरे काय यार पच पच करते याच्याकडे बघ जरा. काय लगा तुमचं हे? कसं जीव लावायचा? अरे मला एक तर कशी ते लेकरं लहानाची मोठी केली मी म्हणलं तू जीव लावशी. आजपर्यंत तुझ्या पुरीला आम्ही सासुरवास केला नाही. आता एवढीशी गोष्ट जर तुझ्याच्याने होत नाही तर काय करायचं? अरे पण तुझ्या पोरीला जर अशी एखाद्याने मारहाण केली पैशासाठी जर केलं तर हिचं मग काय माझ्या करतो? पुरीसाठी मी वावर इकला असताना पुरीला पैसे दिले असते. मी कायचं आणि ह्यांचं काय करायचं? करणं सोपं नाही. 10 वेळेस सांगितलं मी. 10 वेळेस सांगितलं. जशी तुझी लेक आहे ना तशी ती घरात आलेली लक्ष्मी असते आपली. आणि बायको तुला ना भाऊ म्हणायची लाज वाटते. बायकोला सांभाळायची अक्कल नाही ना तर लग्नच करायचं नसतं. लेक तोऱ्यात गेलता ना मागायला त्याच्या घरी हात. ही लेकरू तुझ्या पोटी जन्माला आले तिला कळते लहान असून आणि तुला कळणार सक्का भाऊ आहे. दुसऱ्याची पोरगी असते तुम्ही फाडून खाल्ली असते तिला आतापर्यंत. अरे पण तिला त्रासच काय दिलाय आम्ही? एवढं मारताय आमच्या आता बघा बरं कशी हालत झाली. मारित नाही लकान काय हा? अहो अजून तर काही दिवस झाले नाही. आता जसं करताय नंतर काय करशील तुम्ही? माझा बाप गरीब आहे तुम्हाला चांगलं माहिती होतं. सख्खी बहीण आहे ना काय फायदा तुमचा सख्खी बहीण असून? चल बस झालं आता पप्पा ऐकलं दादा चल घेऊन मी चल. म्हणत होते ना की नको नको ऐकलं का माझं कोणी? आता लय झालं आता माझं ऐकायचं. आणि जरी आता मी मी बारकी सांगते असेल. म्हणून तुमची मुलगी घेऊन जावा. ए, तुला घरात बघ. ठेवू इथं. माझ्या बापाने कधी हात उचलला नाही हा. त्याच्यावर. तुम्ही हात उचललाय. एवढा अरे त्याला लाज वाटत नाही. ती स्वतःच्या बहिणीला रोज मारतो आणि तिची काय किंमत त्याला करणार आहे? काय लाज वाटत कदर- आता तरी शांत राहा ना जरा. गप्प ना जरा. त्या लेकराचं खरं आहे. जर तुम्ही बहिणीला जर जीव लावित नसेल तर अरे बायकोला आता काय बहिणीचं बहीण भावंडाचं चालूच असतं का? तुला बरं माहिती नाही आहे? बरं ठीक आहे आता मी प्रेमाने तरी दिली असती धापास पाता देणार नाही काय म्हणणे तुमचं पोरगी नांदवायची का जाऊ कोर्टात द्यायचं नाही. हा. नाही बाबा नको. तरी पण तुम्ही आणखी हातीच घेताय का? नका घेऊ बस झालं पप्पा कोर्टात घेताय नाही, मामा. नाही नाही मग ठीक आहे कोर्टातच काय असेल कोर्टात बघू आता चला नाही. बघू तू काय करायची ते तुम्हाला हक्क गमावलाय ना. हा, जा घेऊन. गमावलाय, खरंच गमावला. हात मी नाही सांगते लावायचा म्हणून आता. जा घेऊन. बरं ते अरे एवढ्या सोन्यासारखी लेख दिली तुला लायकी नव्हती तो काळ्या तोंडाच्या. ए, गप बस. थांब रे थांब नको बोलू दे माणसाला. इतर हिला काही वळण लावू हिला काही एवढं. मग हे होती तुला तिच्या जागा आहे ना ही असते ना आता तुम्हाला कळत म्हणून नाही हिला ही पाहायला भेटतंय आज कळलं का?
पोरगी यार ती म्हणून गरीब तुला आहे. ठांगाळ करून ठेवलं का? हा मग अशीच पाहिजे तुमच्या सारख्यांना, तेव्हा तुम्ही वटणी येतात. हाय का तयारी तुमची? जीव लावणार आहे का? नाही तर खरंच आहे ना, तुम्हाला आहे ना मी कोर्टात खेचल्यावर मग बघा. करोडो आलोय ना मी आता, बस. अरे ती लेकरू चांगले म्हणून तर ती पोरगी माझी अरे इथं राहिली. कशाला करतो कानात तोंडावर बोल ना, तुला नाही तर लाज मारली वाटत असती. नाही? हे काय पाहिजे तू? गप्प आहे तू. अरे हे तुझ्या लेकराला मी माझं लेकरू म्हणतोय. ह्या दोघी तशाच हिला मी समजतोय लेकराला. अरे तिला पण समजलं आम्ही, पण आता काहीतरी हात असं असते ना. मारहाण करून मारहाण करून तुला पैसे आई आणि भाऊ म्हणायची लाज वाटते मला तुमच्या समोर. अरे शेजारचं वावर जा चाललंय हातात. दुसऱ्याच्या घरी जा. ए मामा खंबीर आहे तिचा. दुसऱ्याच्या घरी काय? 70 बारा आमची हा, लागते ती. आणि तू ऐक, तू शिकायचंय ना मला सांग. तुला कुठं पैसे पण लागले ना, आणि तुझं लग्न पण आहे ना चांगल्या ठिकाणी मी करून देतो. तू तिचं लग्न करून देशील, तू ऐकली की 10 लाख द्यायला. देणार नाही पैसे तुम्हाला 1 रुपया बी देणार नाही मी. हा, तुम्हाला नाही कळत ना, भावाची पोरगी मला कळती, बहिणीची पोरगी हिच बघन मी. हिच्यासाठी 10 लाख काय 15 लाख घालीत. पण तुम्ही असं जर छळताय त्रास देताय ना, 1 रुपया देणार नाही. जर मी आता कंप्लेंट केली ना, तुमच्यावर खूप मोठी केस लागू होईल. हुंडाबळीची केस देईन. हुंडाबळीची केस लावतो बरोबर तुमच्यावर. बाबा. नाही दोघं मी जेलमध्ये घातले तर मग या लेकराला आहे मी. लॉचा अभ्यास केलेला आहे मी, वकील आहे मी एक. पुळका नको येऊ देऊ ताई आता त्यांचा. हा, बाबा केस करून हा, टाक. चल, त्याशिवाय चल त्यांना दादा, आपल्याला काय नाही. चल. आपलं हे ए, ए, माणसे, ऐक हात नाही. ना. ऐक ना माणसे, माझं तुझ्या प्रेम आहे का नाही? आहे की नाही? कुठे असं गेलो कधी बोलूच होतं नको. हाणताना प्रेम कुठं गेलं अरे होतं? अरे मला अगं, चालूच असतं जमीन नवरा बायकोचं. जमीन हातात चालूच असते जायला ना लागली होती सासूबाई, म्हणून. खरंच काय आत्या करायचं ना जमीन माझी. चूक नाही बायकोला तर. मग आहे ना तुम्हाला 10 एकर क्षेत्र आहे. माणसे माझं चुकलं. ऐक ना चुकलं ना माझं. चल चल चल. चला घरी चला तुम्ही आता सगळे, नाही, आपण नको जरा बा. चहा पाणी करू. ऐकला बरं आता. मामा एवढं ऐका ना, एवढी वेळेस माफ नाही करा. नाही, नको हा. दादी तुमचं परत तर जर- ऐकलं. आहे का तुझी कॅपॅसिटी माफी तर मागायची? परत त्रास दिला तर मग मात्र हो का, आता ही पोरगी बी ना ही माझ्या बाजूनी. हा, आणि तू सांग मला, यांनी त्रास दिला मला फोन कर. इकडे नाही तिला छेडूच नका. जायचंच नाही. तू यांची माफी माग तर तिला ठेवून घे, नाहीतर घेऊ नको. तुझ्याच्यानं सांभाळणं होत असेल तर ठेवून घे. म्हणलं काय एका आईची आता 2 माफी लेकर, मागतो ना, आईला बी सांग माफी मागायला. एका आईची 2 लेकर, ती लेकरू बघ ही लेकरू बघ. अरे काय रे, अहो, मामा ती शेजारची जमीन जायला लागली म्हणून माझ्या दिले तोंडाला असते पाणी ना सुटायला लागलं. प्रेमाने. तू यायचं अरे बायको. प्रेमानेच पाठीलं होतं अरे ना मग तू तिला. यायचं ना माझ्याकडे. पोरगी पाठवती, ब्लॅकमेल करते मला. तू का नाही आले? लेकीला नाही दिले तर बहिणीला काय द्यायचं मग? काय पाहिजे तुला बोल. मग तुला सांगितलं हा. होतं 10 लाख पाठवून दे म्हणून. 10 लाख असं त्रास देऊन? प्रेमाने ना तुझा भाऊ तुझ्यासाठी काही करील. देऊ का माझी स्टेट तुझ्या नाव करून सगळी? ती काय करते? काम धंदा करून माझ्या लेकराचं बघन मी. अरे मग माझाच हिस्सा नसता मागितला का? मी प्रेमातच मागत होते ना. असं त्रास देऊन त्या पोराने पाहिलं ना माझ्या मारहाण मी करताना. बघितलं मग. आणि तुझी पोरगी सांगते ना मारहाण केलेली. हल्लणार यांनी. 1000दा सांगितलं जाच करू नका, कारण माझं जर लग्न झालं ना, उद्या माझं जर असं जाच केलं ना, तर बघू नाही शकणार माझ्याकडे. ढसा रडशील. तसंच त्याची बहीण अहो, आहे. त्यांना नीट सांभाळ. काहीच नाहीये, त्यांना स्वतःच्या लेकीशी पण काय घेणं पोरी नाही, त्यांना भेटत काळजीच नाहीत, नाहीये. पोरी भेटत नाहीत. हात मागायला गेलता ना तुम्ही त्यांच्या दारात, पोरी भेटत नाहीत. आपल्या घरात आलेली लक्ष्मीची तिची जर कदर करता येत नाही ना, तर मग लग्नच करायचं नव्हतं, असाच वळू ठेवायचा होताच. आल्या त्यांच्या मामा, चुका जाऊ द्या. मान्य झाल्या चुकलं त्यांच्या. आमच्याकडून. परत ना मानसी एवढी वेळेस माफ कर ना बाळा. किती पैसे कमी पडते तुम्हाला? 10 लाख. ठीक आहे, परवा तुमची खरेदीचे नियोजन करा. नाही पप्पा. जाऊ दे. जाऊ दे बाळा आता. असंच दे दे, जाऊ दे. 10 लाखांना दान करून 10 लाख रुपये देतो मी. काम कशाला करायचं होतं आम्हाला? रिटर्न देतो. शहाणे माणसं बोलतात नाही आता तुम्ही बसायचं. याचे पोरं लय चरचर करते. ठीक आहे, 10 लाख रुपये तुम्हाला देतो मी. लेकराला जीव लावा. बरं. नका ऍडव्हान्स करू. हं? चालते. बसा तुम्ही, मी चहा बनवते. चहा जेवण करून चल द्या, घरात. मटण बिटण आणून. चल चल चल. अरे, नसतं लय गरम व्हायचं बाळा. चल 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 चल. तिला ये भाऊ चल.